जागतिक रेफ्रिजरेशन दिनी सांगलीत पर्यावरणाचा संकल्प 1000 झाडे लावण्यासह ई कचरा पुनर्वापराची मोहीम. जागतिक रेफ्रिजरेशन दिनानिमित्त आय शेअर सांगली सब चॅप्टर आणि सांगली जिल्हा रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग टेक्निशियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्टेडियम परिसरात 8 विविध प्रकारची झाडे लावून यंदाचा वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत सांगली जिल्ह्यात वर्षभरात 1000 झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प जाहीर केला. रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग क्षेत्राशी संबंधित व्यवसायामुळे जागतिक तापमानवाढीत अप्रत्यक्षपणे काही प्रमाणात आपलाही वाटा असल्याची जाणीव ठेवून निसर्ग संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने संस्थेने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढे इलेक्ट्रॉनिक कचरा, ई कचरा सर्वसाधारण कचऱ्यात न टाकता तो अधिकृत रिसायकल केंद्राकडे पाठवण्यात येणार असून त्यासाठी लवकरच विशेष ई कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा रेफ्रिजरेशन एअर कंडिशन टेक्निशियन असोसिएशनचे अध्यक्ष साजिद शेख, सुनील कुंभार, राजू शेख, अयूब शेख, संतोष पाटील, अनिस तांबोळी, खाजा अली शेख, मितेश कुंडलिया, सागर बडचे, तुषार बेले आणि अभिनंदन बिरनाळे उपस्थित होते. तसेच अध्यक्ष गजानंद लालवानी, खजिनदार विपुल शहा, संतोष आणि अशोक कुरुंदवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साजिद शेख, अभिनंदन बिरनाळे, सागर बडचे, संतोष, मितेश कुंडलिया, राजू शेख आणि गजानंद लालवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सांगलीकरांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. आज रेफ्रिजरेशन वर्ल्ड डे आहे. त्यानिमित्त आम्ही असोसिएशनतर्फे इशिरेतर्फे आपलं झाडं लावण्याचं कार्यक्रम राबवलेला आहे. त्या संख्येने लोक आमचे सगळे बॉडी मेंबर, इशिरे मेंबर, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आणि त्यांचं मी धन्यवाद आभार व्यक्त करतो. आपलं सांगलीमध्ये AC आणि रेफ्रिजरेशनचं काम करणारे आपले जे तज्ज्ञ टेक्निशियन्स आहेत त्यांचं एक असोसिएशन आहे. त्याचप्रमाणे इंडियन सोसायटी ऑफ रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग इंजिनियर्स या संघटनेचं पण इथे एक शाखा आहे. तर या 2 शाखांनी आम्ही वर्षभर AC रेफ्रिजरेशनचं काम करत असताना एन्व्हायरमेंटबरोबर कदाचित आमच्याकडून जे काय छेडछाड होते त्याचं एक कॉम्पन्सेशन म्हणून आज वर्ल्ड रेफ्रिजरेशन डे या निमित्तानं आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम नियोजित केला आहे. आणि नेमकं पावसाळ्याच्या तोंडावर हा दिवस येत असल्यामुळं आम्ही या झाडांना आता संगोपन करून वाढवायचं आणि आमच्याकडून निसर्गाला जे काही कॉन्ट्रीब्युशन देता येईल ते कॉन्ट्रीब्युशन करायचं असा आमचं मानस आहे.